अगं काय चाललंय? काय 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 करायला लागली अगं अर्पिता? बास कर आता. काय अडवणी करायला लागली? माझं नाक ढबरचे ढबर आहे. मला ना सरळ करायचंय. मला सांगा माझं नाक सरळ कसं करायचं सांगा बरं. तुझं नाक सरळ होय ते होणार नाही. का होणार नाही? केल्यानं काय पण होतं. अगं मग मला सांगा अर्पिता तू, बरोबर का? कुत्र्याला शिफ्टी असते का? कुत्र्याची शिफ्टी कशी असते? वाकडी. त्याची वाकडी वाकडी शिफ्टी वाकडीच राहते, कळलं का? तसं तुझं नाक सरळ कशावर होईल मग? होय अहो, खरंय. का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? कुत्र्याचं शेपूट का आपण सरळ करू शकणार नाही? नाही होणारच आणि नाही. मग माझं नाक पण सरळ होऊ शकणार नाही. तुम्हाला असं म्हणायचंय काय? हं, मला तसंच किती म्हणायचं. जळावं किती जळावं एखादं एवढं पण जळून ये चांगलं नसतंय. आता काय झालं? तुला चांगलं उदाहरण द्यावं म्हणलं तर एका कुत्र्याचं प्राण्याचं छानशा उदाहरण दिलं तर ती पण तुला पसंत पडलं नाही. आता काय तुला एखाद्या फुलाचं आज दाग कुत्रं केलं उद्या मांजर करचाल. उद्या तर फार काय तिकडं काय म्हणतात त्याचा नियम लागायचा नाही की गप बसल्यावर. उठा आधी जा मग इकडे. तुम्ही कसा माहितीये का गप बशीन गैरविश्वासी आहे तुम्ही. मला पहिल्यापासूनच वाईट होतं. पण तू मी लय भारी आहे. गरीब गाय. माझं सगळं तोंडावर असतं तुमच्यासारखं गप बसून नसतं गैरविश्वासाने. मी लय निर्मळ मनाची हाय.